उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामती इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अफाट जनसागरानं शोकाकुल वातावरणात साश्रू नयनांनी अजितदादांना दिला अखेरचा निरोप. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांनी अजितदादांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून वाहिली आदरांजली. अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची नागरी विमान मंत्रालयाला विनंती. ब्लॅक बॉक्स सापडला असून तपास वेगानं होत असल्याची मंत्रालयाची माहिती. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यातल्या मुक्त व्यापार करारामुळे युवक, शेतकरी आणि उत्पादकांसाठी विशाल संधी खुल्या झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. आर्थिक सर्वेक्षण अहवालात चालू आर्थिक वर्षात जीडीपी विकास दर 7.4% राहण्याचा अंदाज. महागाई दर आजवरच्या सर्वात नीचांकी स्तरावर असल्याचं नमूद. व्यापार आणि शुल्काचा जागतिक स्तरावर शस्त्रासारखा वापर होत असताना जागतिक पुरवठा साखळी मजबूत असणं आवश्यक. मुख्य आर्थिक सल्लागारांचं प्रतिपादन. नव्या यूजीसी नियमावलीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. नियमांमध्ये बरीच संदिग्धता असल्याचं सांगत सरकार आणि यूजीसीकडून न्यायालयानं मागितलं उत्तर. दिल्लीतल्या कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचलनात राज्यांच्या चित्ररथांमध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाची बाजी. गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचं प्रतीक ही यंदाची संकल्पना. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला मतदान. मतमोजणी 9 फेब्रुवारीला होणार. शासकीय दुखवट्यामुळे निवडणूक वेळापत्रकात बदल. आणि नवी दिल्लीत बीटिंग रिट्रीट सोहळ्यानं प्रजासत्ताक दिनाची सांगता. सैन्य दलाच्या जवानांनी सादर केलं नयनरम्य पथसंचलन. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात